नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा संदेश मेष राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत विशेष मानला जात आहे. कारण ग्रहांची हालचाल, नक्षत्रांचे बदलते संकेत आणि काळाची दिशा काही वेगळे इशारे देताना दिसत आहेत. अनेकदा आपल्या जीवनात अशा घटना घडतात ज्यांचा आपण कधी विचारही केलेला नसतो. सर्व काही सुरळीत सुरू असते, आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, आपल्या भविष्याची योजना आखत असतो आणि अचानक काळ आपल्यासमोर अशी परिस्थिती उभा करतो की आपल्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. मेष राशीच्या अनेक व्यक्तींसाठी आजची रात्र अशाच काही विलक्षण संकेतांनी भरलेली असू शकते. मित्रांनो, काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एक विचित्र अस्वस्थता निर्माण होत असेल. एखादी गोष्ट पूर्ण होत असूनही समाधान मिळत नसेल. काही लोक तुमच्या जवळ असूनही तुम्हाला एकटेपणाची भावना जाणवत असेल. काही व्यक्तींना वाटत असेल की इतकी मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. परंतु ग्रहस्थिती सांगते की विश्व तुमच्यासाठी काहीतरी वेगळं नियोजन करत आहे. जे आज दिसत नाही ते उद्या स्पष्ट होईल, पण त्यासाठी संयम खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येक मोठ्या यशापूर्वी जीवन आपली परीक्षा घेत असतं. आजची रात्र तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या निर्णयांमध्ये आणि तुमच्या भविष्याच्या दिशेमध्ये महत्त्वाचे बदल घडवू शकते. एखादा फोन कॉल, एखादा संदेश, एखादी भेट किंवा एखादी माहिती तुमच्या आयुष्याचा प्रवास बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज कोणतीही गोष्ट दुर्लक्षित करू नका. तुमच्या मनामध्ये अचानक येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्या. कारण काही वेळा नशीब दार ठोठावत असतं, पण आपण त्याचा आवाज ओळखत नाही. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. ते संकटाला घाबरत नाहीत. ते परिस्थितीशी लढतात. परंतु अनेकदा त्यांच्या धाडसी स्वभावामुळे ते काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. आजचा दिवस तुम्हाला हाच धडा शिकवून जातो की प्रत्येक गोष्ट शक्तीने जिंकता येत नाही. काही गोष्टी संयमाने आणि बुद्धीने जिंकाव्या लागतात. तुमच्या आसपास काही लोक असे असू शकतात जे तुमच्या प्रगतीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. काही लोक तुमच्या यशामुळे प्रेरित आहेत, तर काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ आहेत. त्यामुळे आजपासून तुमच्या योजना प्रत्येकाला सांगणे टाळा. तुमच्या जीवनात अचानक एखादी अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढील काही दिवसांमध्ये तिचे महत्त्व स्पष्ट होईल. एखाद्या जुन्या मित्राचा फोन, एखाद्या नातेवाईकाची भेट किंवा एखादी अचानक आलेली संधी तुमच्या भविष्यातील मोठ्या बदलाचे कारण बनू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे जागरूकतेनं पाहणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही घेतलेला एक निर्णय पुढील काही वर्षांचं चित्र बदलू शकतो. काही मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत नवीन मार्ग दिसू शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळू शकते. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक संधीचा स्वीकार करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणं गरजेचं आहे. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही सोनं नसते. काही वेळा नशीब आपली परीक्षा घेण्यासाठी आकर्षक संधीचं रूप घेऊन येतं. प्रेमसंबंधाच्या बाबतीत देखील काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात. ज्यांच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल भावना आहे त्यांना काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा प्रवेश करू शकते. काही गैरसमज दूर होऊ शकतात. मात्र भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. मन आणि बुद्धी यांच्याकडे संतुलन ठेवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आजची रात्र तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देऊन जाणार आहे. तो संदेश असा की तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष व्यर्थ नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक प्रतीक्षा यामागे एक मोठं कारण असतं. विश्व कधीही कोणाची मेहनत वाया जाऊ देत नाही. योग्य वेळ येईपर्यंत फक्त संयम ठेवणं खूप गरजेचं असतं. स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. मन शांत ठेवा. कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नका. कारण जे काही घडल ते तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच घडल. काही लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवात घेऊन येईल. काही लोकांसाठी हा काळ मोठ्या निर्णयांचा असेल, तर काही लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याचा असेल.
परंतु एक गोष्ट निश्चित आहे, आजची रात्र तुम्हाला विचार करायला भाग पाडेल आणि तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. आणि स्वामींची कृपा, गुरुदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो, तुमच्या कुटुंबावर राहो, हीच प्रार्थना करतो स्वामी चरणी. मित्रांनो, आता आपण पाहणार आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी काही विशेष संकेत. आता पुढे जे सांगणार आहे ते काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकायचं आहे, कारण अनेक मेष राशीच्या व्यक्ती सध्या अशा टप्प्यावर उभे आहेत जिथं त्यांना स्वतःला समजत नाही की पुढे कोणता मार्ग निवडायचा. एकीकडं जबाबदाऱ्या आहेत तर दुसरीकडं स्वप्न आहे, एकीकडं वास्तव आहे तर दुसरीकडं मनामध्ये सतत उभ्या राहणाऱ्या अपेक्षा आहेत. अशा परिस्थितीत अनेकदा व्यक्ती गोंधळून जातो, पण ज्योतिषीय संकेत असं दर्शवतात की तुमच्या आयुष्यातील हा गोंधळ कायमस्वरूपी राहणार नाही. उलट पक्षी हा गोंधळ एका मोठ्या स्पष्टतेकडे नेणारा मार्ग ठरू शकतो. मेष राशीच्या व्यक्ती स्वभावात नेतृत्व करणारे असतात. त्यांना इतरांच्या मागे चालायला अजिबात आवडत नाही. त्यांना स्वतःचा मार्ग तयार करायला आवडतो. पण गेल्या काही काळात अनेकांना असं वाटत असेल की परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जात आहे. काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. काही लोकांनी विश्वासघात केलेला आहे. काही ठिकाणी अपेक्षित यश मिळालं नाही. काही संबंधामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि काही स्वप्न अजूनही अपूर्ण आहेत. पण मित्रांनो, प्रत्येक अपूर्ण स्वप्न हे संपलेलं नसतं. अनेकदा नशीब आपल्याला योग्य वेळेची वाट पाहायला लावतं. आजच्या रात्रीपासून पुढील काही दिवस तुमच्या विचारांमध्ये मोठा बदल घडू शकतो. एखादी गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटत होती ती अचानक शक्य वाटू लागेल. एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली होती ती पुन्हा संपर्कात येऊ शकते. एखादी संधी जी हातातून निघून गेली असं वाटत होतं ती पुन्हा तुमच्या समोर उभी राहू शकते. म्हणून कोणत्याही गोष्टीबद्दल अंतिम निष्कर्ष काढण्याची घाई अजिबात करू नका. आर्थिक क्षेत्रात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. काही लोकांना नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळतील. काहींना जुन्या अडकलेल्या पैशांबाबत चांगली बातमी मिळेल. काही लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनामध्ये येईल. पण येथे एक महत्त्वाचा इशारा आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक निर्णयामध्ये भावनांना स्थान देऊ नका. फक्त आकडे, वास्तव आणि नियोजन यावर विश्वास ठेवा. कारण आज घेतलेला एक चुकीचा निर्णय पुढं मोठं नुकसानही करू शकतो. मग एक योग्य निर्णय अनेक वर्षाचं सुख देऊ शकतो. प्रेम संबंधाच्या बाबतीत देखील काळ महत्त्वाचा आहे. काही व्यक्तींना अचानक एखाद्याबद्दल आकर्षण वाटू शकतं. काही लोकांच्या आयुष्यात जुनं प्रेम पुन्हा जाग होऊ शकतं. काहींना त्यांच्या नात्याबाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. पण लक्षात ठेवा, खरं नातं तेच असतं जे विश्वासावर उभं असतं. केवळ शब्दांवर नाही तर कृतींवर विश्वास ठेवा. कोणाची परीक्षा घेऊ नका आणि स्वतःला कोणासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. योग्य व्यक्ती तुमची किंमत ओळखते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी देखील हा काळ महत्त्वाचा आहे. अनेक दिवसापासून केलेल्या मेहनतीचं फळ आता तुमच्या एकदम जवळ येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष तुमच्याकडं जाऊ शकतं. नवीन जबाबदारी मिळू शकते. काही लोकांना बढतीचे संकेत आहेत. काही लोकांना नवीन नोकरीची ऑफरही आहे. पण प्रत्येक संधीचा स्वीकार करण्यापूर्वी तिचा दीर्घकालीन परिणाम विचारात घ्यायचा आहे. मित्रांनो, काही वेळा आपल्याला वाटतं की संपूर्ण जग आपल्या विरोधात आहे, पण सत्य वेगळं असतं. अनेकदा विश्व आपल्याला मजबूत बनण्यासाठी कठीण प्रसंग पाठवत असतं. जे लोक संघर्षातून जात आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुमची कथा अजून संपलेली नाही. आजची अडचण उद्याची ताकद बनू शकते. आजचं अश्रू उद्याचं हास्य बनू शकतात. आजची हार उद्याचं मोठ्या विजयाची सुरुवात असू शकते. स्वामी समर्थांच्या भक्तासाठी एक विशेष संदेश आहे. कोणतीही परिस्थिती असो, श्रद्धा अजिबात सोडायची नाही. कारण श्रद्धा हीच ती शक्ती आहे जी अंधारामध्येही प्रकाश दाखवते. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा नामस्मरण करून स्वामींसमोर प्रार्थना करायची आहे. मग स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात. जेव्हा कोणताही आधार उरत नाही तेव्हा विश्वास आधार बनतो. त्यामुळं आज रात्री काही क्षण स्वतःसाठी काढा. मन शांत करा. स्वामींचं मन लावून नामस्मरण करा आणि विश्व तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करा.
मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय कदाचित तुम्ही कल्पनाही केली नसेल त्यापेक्षाही मोठा आहे. पण त्यासाठी आजचा दिवस आणि आजची रात्र महत्त्वाची आहे. प्रत्येक संकेत लक्षात घ्या, प्रत्येक संधी ओळखा, प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका. कारण नशीब बदलण्याआधी विश्व नेहमी काही संकेत देतं. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण संकेत ओळखला पाहिजे. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा किंवा श्री गुरुदेव दत्त लिहा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो, तुमच्या परिवारावर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, आता आपण बघूया मेष राशीच्या जीवनामध्ये निर्माण होत असलेल्या संकेताबद्दल सविस्तर माहिती. आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथं काही गोष्टी अत्यंत बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक राशीच्या जीवनात काही काळ असा येतो, सामान्य वाटणाऱ्या घटना भविष्यातील मोठ्या परिवर्तनाचं कारण बनतात. मेष राशीच्या अनेक व्यक्ती सध्या अशाच एका वळणावर उभ्या आहेत. कदाचित अजूनही जाणवत नसेल की तुमच्या आयुष्यात पडद्यामागं अनेक गोष्टी बदलत आहेत. परिस्थिती हळूहळू नवीन आकार घेत आहे. ज्या गोष्टी तुम्हाला स्थिर वाटत होत्या त्या बदलू शकतात आणि ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होऊ शकतात. मित्रांनो, जीवनात प्रत्येक व्यक्तीला दोन प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. एक परीक्षा संघर्षाची असते तर दुसरी परीक्षा यशाची असते. संघर्षाच्या काळात माणूस हा मजबूत होतो, पण यशाच्या काळात मात्र खरा स्वभाव दिसून येतो. मेष राशीच्या अनेक व्यक्तींसाठी आता अशी वेळ येऊ शकते की त्यांना अचानक मिळणाऱ्या संधी, अचानक वाढणारा मान सन्मान किंवा अचानक मिळणारे लाभ यांचं योग्य व्यवस्थापन करावं लागेल. कारण प्रत्येक लाभासोबत जबाबदारी येत असते, प्रत्येक संधीसोबत निर्णय घ्यावा लागतो आणि प्रत्येक निर्णयासोबत परिणाम जोडलेले असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकतात. काही लोक अचानक खूप जवळ येण्याचा प्रयत्न करतील. काही लोक तुमच्या यशामागे सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतील. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रत्येक हसणारा चेहरा हितचिंतक असतोच असं नाही. काही लोक तुमच्या यशाचा फायदा घेण्यासाठी देखील जवळ येऊ शकतात. त्यामुळे कोणावर लगेच विश्वास ठेवू नका. व्यक्तीच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतीकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत पाहिलं तर हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक दिवसापासून अडकलेलं काही प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना नवीन काम मिळू शकतं, काहींना व्यवसायामध्ये प्रगती होईल, काहींचं उत्पन्नाचा मार्ग वाढेल, पैशांचा पाऊस पडेल, असं बरंच काही यामध्ये दिसून येतं आहे. कौटुंबिक जीवनामध्ये देखील काही महत्त्वाच्या घडामोडी होऊ शकतात. घरातील वातावरण सुधारू शकतंय, काही गैरसमज दूर होऊ शकतात आणि सकारात्मक मार्ग निघू शकतो. सकारात्मक विचार फक्त ठेवायचे तुम्ही. काही लोकांमध्ये घरामध्ये आनंदाचीही बातमी येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचं यश पूर्णपणे आनंदाचं वातावरण घरात निर्माण करू शकतं. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. काही व्यक्ती आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा विचार करू शकतात. काहींना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते. पण लक्षात ठेवा, आकर्षण आणि प्रेम यामध्ये खूप फरक आहे. निर्णय घेताना फक्त भावनावर अवलंबून राहू नका. व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि प्रामाणिकपणा यांनाही महत्त्व द्या. योग्य व्यक्तीची निवड जीवन सुंदर बनवू शकते, तर चुकीची निवड अनेक अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे बघा, लक्षपूर्वक, नीट विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. नोकरी आणि करिअरच्या क्षेत्रात काही मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. तुमची मेहनत आणि इतरांच्या नजरेत येऊ शकते. म्हणजे तुम्ही जे काही मेहनत करता, प्रगती करता ती लोकांना बघवणार नाही असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये. काही लोकांना नवीन प्रकल्प मिळू शकतात, काहींना जबाबदारी वाढू शकते. पण यश मिळाल्यानंतरही नम्रता सोडू नका, कारण नम्रता हीच व्यक्तीला दीर्घकाळ यशस्वी ठेवते. जो माणूस शिकणे थांबवतो तो पुढे जाणे देखील थांबवतो. मित्रांनो, जीवनात काही वेळा असे प्रसंग येतात की आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, माझ्यासोबतच असं का घडतं? पण काळ जसा पुढे सरकतो तसतसं आपल्याला समजतं की त्या प्रत्येक प्रसंगामागं काही ना काही कारण होतं. आज तुम्ही ज्या अडचणींना सामोरं जात आहात ते उद्या तुमच्या अनुभवाची ताकद बनतील. आज ज्या गोष्टी कठीण वाटत आहेत त्या उद्या सहज वाटतील. त्यामुळे कोणतीही परिस्थिती कायमची नसते हे लक्षात ठेवायचं आहे. कारण रात्र झाली तरी दिवस हा उगवतोच त्या पद्धतीनं. आता स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा मित्रांनो. श्रद्धा आणि संयम या दोन गोष्टी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती बनवू शकतात.
प्रत्येक सकाळ सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करायची आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण विश्व त्याच व्यक्तीला पुढं नेतं जी स्वतःवर विश्वास ठेवते. तुमच्या आयुष्यातील पुढील काही दिवस अनेक नवीन अनुभव घेऊन येऊ शकतं. काही गोष्टी आश्चर्यचकित करतील, काही गोष्टी शिकवतील आणि काही गोष्टी तुमचं संपूर्ण विचार विश्व बदलून टाकतील. मित्रांनो, आता अनेक वेळा आपल्याला वाटतं की नशीब आपली साथ देत नाही, परिस्थिती सतत विरोधात जात आहे. आपण जितकी मेहनत करतो तितकं अपेक्षित फळ मिळत नाही. परंतु ज्योतिषशास्त्र असं सांगतं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही काळ असे येतात जेव्हा विश्व त्याची परीक्षा घेत असतं. ती परीक्षेचा उद्देश शिक्षा देणे नसतो, तर व्यक्तीला अधिक सक्षम बनवणे हा असतो. मेष राशीच्या व्यक्तींसाठी सध्या सुरू असलेला काळ काही प्रमाणात अशाच प्रकारचा आहे. तुमच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या असतील. काही लोक तुमच्यापासून दूर गेले असतील, काही अपेक्षा पूर्ण राहिल्या असतील, स्वप्न अर्धवट राहिली असतील, पण हे सर्व काही पूर्ण होईल. फक्त संयम खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या भक्तासाठी एक विशेष संदेश आहे. जीवनात कितीही मोठी समस्या आली तरी श्रद्धा सोडू नका, कारण श्रद्धा ही शक्ती आहे. जी अशक्य वाटणारी गोष्ट आहे ती शक्य करून दाखवते. स्वामी समर्थांची शक्ती आपल्या पाठीशी असल्यावर जे काही आहे अशक्य वाटत आहे ते शक्य होणार आहे. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा विश्वास मार्ग दाखवतो. जेव्हा कोणतीही आशा उरत नाही तेव्हा प्रार्थना शक्ती देते. त्यामुळे दररोज काही क्षण स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामींचं मनापासून नामस्मरण करा. शांत मनामध्ये योग्य निर्णय जन्म घेतं. आजचा हा संदेश ऐकल्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुमचं भविष्य अजून लिहिलं गेलेलं नाही. तुमच्या हातात अजून खूप काही आहे असं काही नाही. तुमचा निर्णय, तुमची मेहनत, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची श्रद्धा हेच तुमचं खरं भाग्य निर्माण करतात. त्यामुळे भूतकाळ विसरा, वर्तमान स्वीकारा आणि भविष्याकडे आत्मविश्वासानं पाऊल टाका. स्वामी समर्थ तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतील. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो. तुमच्या प्रत्येक चांगल्या कार्याला यश मिळो. तुमच्या मनातील प्रत्येक सकारात्मक इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या जीवनात आनंदाचा प्रकाश सदैव राहो. हीच स्वामी चरणी, दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त आवश्यक लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचला जाईल. शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.